अरे परमेश्वरा, घराकडे आलो, लोकांच्या अंगणामध्ये सडा पडलेला रांगोळी काढलेली आहे. नासुकल्या गोष्टीचा झगडा. माझी बायको आज घरातून उठली नाही, सडा टाकलेला नाही, रांगोळी काढली नाही, कुठं गेली असेल म्हणतो. अरे परमेश्वरा, जिथं कुठं असतील माझ्या बायकोच्या डोक्यामध्ये नक्कीच प्रकाश टाकशील रे परमेश्वरा. काय करू? आवाज पुन्हा देऊन पाहतो, कदाचित दोन्ही दार बंद आहेत. आता जर बोलली तर बहुत चांगलं होईल. कारभारने ग, कारभारने ग माझे शिवा आणि भिवा सन्मान बहुजनाचा. एक शान बहुजनाची, एक प्राण बहुजनाचा. एक शान बहुजनाची, एक प्राण बहुजनाचा. तो शिवा आणि भिवा सन्मान बहुजनाचा. मनोज राजा वाहितो शब्द सुमना, मनोज राजा वाहितो शब्द सुमना. शिवाला वंदना, शिवाला वंदना, त्या भिवाला वंदना. 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 मला वाटते माझी बायको आज माझ्यासमोर बोलेल, कारण आतापर्यंत ती माझ्या समोर आली नाही आणि आता ती देवपूजा तिची संपली. खरोखर आवाज देऊन पाहतो, माझा आवाज नक्कीच माझ्या बायकोच्या कानापर्यंत पोहोचे. कारभारने ग, कारभारने ग माझे लाडाचे नारी. राधा 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 ग, राधा 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 ग, राधा 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 व कारभारी रायाची नात राया रायाव. मला कशाला वाज दिला राया माय. काय रे बाबा, माझं काम. राधा, 4 दिवस झाले राधा 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 ग. काय झालं मग? 4 दिवसापासून तुझं माझं बोलणं नाही. तर मला कसं करमते माझे राधा, तुला कसं समजत नाही ग. यांनी लहानशा गोष्टीवरनं भांडण केला आणि घर सोडून 8 दिवस झाले बाहेर होते. मला सांगा, कमीत कमी सांगून गेले असते तर मला चिंता पडली नसती तुमच्याविषयी. मला वाटत होतं की माझे पती कुठे आहे. खूप मोठं कारण नाही. महाराष्ट्र शासनाने आपल्याला म्हणजे प्रधानमंत्री योजनेमधून आपल्याला घरकुल मिळालं आणि त्या घरकुलाच्या भरोश्यावर आपण घर बनवलं. आपलं आधी कवलेचं घर होतं, पण मेहनतही केलं तेवढं. नुसतं काय घरकुल मिळालं नाही, तुझ्या मेहनतीला वापरण्यासारखं भरपूर आहे. कारण तू कास्तकाराची होय, हा, बोला. कास्तकाराची पोरगी आहे आणि माझ्याकडे काहीच नाही, तरी त्या प्रधानमंत्री योजनेमधून घरकुल बनवलं आणि त्या घरावर अशोक चक्र ठेवायचं म्हटलं तर एवढ्या गोष्टीसाठी तुला एवढं मोठं केलं. का बरं नाही ठेव करणार? अहो, अशोक चक्र जरी ठेवलंय तर हे लोक काय म्हणतात, हे महाराजचं घर होय, हे बौद्धांचं घर आहे. म्हणून मी म्हटलं अशोक चक्र नका ठेवू, काहीतरी दुसरं ठेवा. अरे अरे परमेश्वरा, एवढ्याचे एवढे 33 कोटी देवता उतरा रे माझ्या बायकोच्या डोक्यामध्ये घुसा रे भावा. मग काय करावं? मूर्ख आहेस तू. त्याच गोष्टी समजत होत, तू ऐकण्याच्या तयारीत नव्हतीस. आता काय बोलू, बह्याड बेलने एकच शब्द बोलते. असो नसो एवढं लाडीगोडी नका लावू. काय बोलायचंय पटकन बोला. त्या आपल्या भारत देशाच्या तिरंग्यावर सम्राट अशोकाच्या काळापासून तो अशोक चक्र आहे.
आपल्या भारतीय नाण्यावर अशोक चक्र आहे. मग ते बौद्धाचं आहे का ग? आता एवढ्या मला काही ठाव मी अडाणी बाई, मला नाही समजणार. माझे लहान लहान 3 लेकरं आहेत. आता ते बाईचं चूल आणि मुलं असतात हो, नाही का? ते त्यात घरातच ठेवलीस. हो. अन बाजारला जायची विसरून गेलीस म्हणून मी काय म्हणतो, काय म्हणता? अशी करू नको. हा. आपल्या घरावर प्रत्येकाने अशोक चक्र लावायचं. हो. ते बौद्धाचं प्रतीक नसते, बरं. ते सम्राट सुखाचं असते. हा? आणि म्हणून आपल्या भारत देशाची संस्कृती आहे ती जपायची असते राधा. बरं. आणि म्हणून मी काय म्हणतो ऐकून घे. सांगा तर. हा माड घेशील ना बाजारला जाशील. हा मार्गेव आणि बाजारला जाऊ. किती काही चिकनवलात, किती काही चोपडवलात ना, गोड गोड मिठ्ठू सारखे बोललात तरी मी बाजारला जाणार नाही. हा फेका मार सोडू द्या, किडे पडू द्या. समजा तुझ्या बहिणीला दुसरा जरी झाला म्हणजे नवरा, तरी तू जाणार नाही एवढंच बोलतायस. सोमेल साजेल असं असो, बिलकुल जाणार नाही. नाही जाणार. हा, राग जर आणला तर मस्त गद्द टाकेन आणि झोपून जाईन. असं आहे नाही. अव पतिव्रता पत्नीला काय झालं? कारभार ने राधा राधा ग. हा, बोला बोला बोला. अव पतिव्रता पत्नीला अवशीलाचा दार पाहिजे. ओ पतिव्रता पत्नीला अवशीलाचा दार पाहिजे. पतिव्रता पत्नीला दिलाचा दार पाहिजे. पतिव्रता पत्नीला दिलाचा दार पाहिजे. पतिव्रता पत्नीला ओ पतिव्रता पत्नीला अवशीलाचा दार पाहिजे. पतिव्रता पत्नीला अवशीलाचा दार पाहिजे. पतिव्रता पत्नीला दिलाचा दार पाहिजे. पतिव्रता पत्नीला दिलाचा दार पाहिजे. पतिव्रता पत्नीला ओ तरण्या जगी जीवन राधा 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 अवतरण्या जगी जीवन तुझ्या कष्टाची साथ पाहिजे. खरंच? काय म्हणताय? हा, बोला. या जीवनात जगायचं आहे हो, तर पतीचं पीठ तर पत्नीचं मीठ पाहिजे ग. खरंच? तेव्हाच आपली जिंदगानी होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. असं म्हणताय? हा, मी जातो भाऱ्यावर हम्म. आणि तू जाते वाऱ्यावर. हो का? हो, असं होता कामा नये. पाचही बोट सारखे नसतात. नाही आणि ना. म्हणून हम्म. हे पाचही बोट सारखे नसतात. जरी स्त्रीला पूर्ण अधिकार भेटले असतील, हो. 50% आरक्षण भेटले असतील, हा हा. परंतु तिला महाशक्ती म्हणतात. असं? आणि महाशक्तीनं चूल आणि मुलं सांभाळता कामा नये. तिला आपल्या पतीचं राग द्वेष सर्व सांभाळता आल्या पाहिजे. आणि सर्व आपल्या कुटुंबातल्या लोकांना सांभाळता आल्या पाहिजे. आपल्या जवळच्या लोकांना सांभाळता आल्या पाहिजे. म्हणून अगं बाई बाई राधा बाई, किती सुंदर विचार सांगताय हो तुम्ही. जगण्या जगी ओ तरण्या जगी जीवन तुझ्या कष्टाची साथ पाहिजे. तरण्या जगी जीवन तुझ्या कष्टाची साथ पाहिजे. करण्याचं जीवन म्हणून राधा काय म्हणता?
आपला धंदा गवळ्याचा आहे होय. आणि आपला धंदा गवळ्याचा असल्यामुळे हम्म. आपल्याला दह्या दुधाचं माठ घेऊन जाणं बाजारला अनिवार्य असते खरंच? का हो ना. कारण या ठिकाणी बसलेले सर्व जाती धर्माचे लोक आहे. हम्म. नावी असला त्या नाव्याचा मुलगा केस कापायला जातो. हे. हाती असला त्याचा मुलगा किकरा धरून खात्री असला त्या खात्याचा मुलगा हम्म. गण ठोकायला जातो. हो, हो. सांबार असला त्याचा मुलगा बुंद्याला पालिश करायला जातो. असं? आपण गवळ्याची जात आहोत हम्म. आणि सर्वात जास्त आपल्या भारत देशामध्ये जर खप असेल दही दूध तूप आणि लोणी हो का? सर्व गोष्टीमध्ये उपयोगी वस्तू आहे म्हणून राधा हम्म. आपला धंदा सोपा आहे. बरं. नाहीतर मग सर्वात जास्त खप कशाची असते दारूच्या धंद्यात असते. हो. तो करशील का ग बाप काय झालं करायला? वा रे वा बाप पोटासाठी काही केलं तरी जमत. मग ते बायलर कापतात तो करशील का ग तुम्ही कापाल तर मी मी कोंबडी कापून देईन कोंबडीचा बुरा तू काढशील हो एवढं तर करेन. नाही जमल तसा जमलं नाही तर काय जमल भात भूज करून देऊन देईन. मूर्ख बाई उभ्या उभ्याचा धंदा आहे दह्यावर डोक्याचं माठ ठेवायचं हा. आणि जायचं कारण सांगतो एक सांगा. आणि म्हणून राधा हा. आणि म्हणून हा. आता पेट्रोल डिझेल महाग होणार आहे. हो. आपापल्या टंक्या फुल करून ठेवा. असं. गॅस महाग होणार आहे. हम्म. आपापल्या घरी हंडे भरून ठेवा. अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तू जर हे केलीस नाही तर आपल्या पोराबाळाचं काय होईल काय म्हणून होणार? बाजारला जाणं अनिवार्य आहे. बरं. कारण म्हातारपणात आपण जे आता कुल जवानपणात हा. ते म्हातारपणात मिळवलेलं खाऊ. हो हो तुमचे विचार जर पटलेत ना तर नक्की माड घेणार आणि बाजारला जाणार. पण द्या. तुम्ही विचार तर मांडा. आणि म्हणून राधा अवकाळ हा महागाईचा असं. राधा राधा ओ काळ हा महागाईचा जिंदगी टिकली पाहिजे. ही गोष्ट आहे. ओ काळ हा महागाईचा मिलिंची जिंदगानी केलं पाहिजे. काळ हा महागाईचा आणि म्हणून राधा काय म्हणता? हे दह्याचे माठ घे आणि बाजारची वाट घेशील का माझे विचार पटले असतील तर जा नाहीतर माझ्याजवळ दुहेरी उपाय आहे ते सांगायला लावू नको ग. काय होते नंतर माहिती आहे तुला. बरं 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 ठीक आहे. हा माड घेत